नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या लोकांसाठी जुलै 2026 हा महिना कसा असणार आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडवणार आहे, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल, कुठे सावधगिरी बाळगायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाणून घ्या. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, नाते संबंधांबद्दल, नोकरी, व्यवसाय, शिक्षणाबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका तपासायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य असंख्य प्रश्न तुमच्या समोर येऊन उभे असतील, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, बाधा असेल, अडचण असेल, दुःख असेल, काय करावे हे कळत नसेल, हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे जर प्रश्न असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू. कोणते ग्रह त्रास देत आहे, कोणती बाधा आहे, कोणती अडचण आहे, कोणता हा वाईट काळ सुरू आहे ते सांगू, चांगला काळ कधी येईल ते सांगू, योग्य उपाय देऊ, योग्य सेवा देऊ. यासाठी सविस्तर माहितीसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअरच्या दृष्टीने प्रगतीचा आणि नवीन संधींचा असणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच 15 जुलै नंतर अत्यंत शुभ काळ असणार आहे. तुम्हाला चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते, कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल, ऑफिसमध्ये तुमच्या कामाची कदर केली जाईल, तुमच्या खांद्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते जी तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. मित्रांनो, सावधानता बाळगावी, आत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा आणि कामात कोणताही घाई गडबड करू नका. व्यापाऱ्यांसाठी हा महिना नफ्याचा आणि विस्तार करण्याचा असणार आहे. नवीन डील फायनल होतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली एखादी मोठी व्यावसायिक डील या महिन्यात पूर्ण होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात असलेल्यांना चांगला नफा मिळेल. मात्र आर्थिक व्यवहाराचे हिशोब स्पष्ट ठेवा. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना मीन राशीसाठी उत्तम राहील. धनाचा ओघ वाढेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे या महिन्यात परत मिळू शकतात. धनलाभ होत असला तरी घरगुती गरजा किंवा मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म गुंतवणूक किंवा सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा महिना अनुकूल आहे. मित्रांनो, कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांसोबत जवळीक वाढेल. एखाद्या जुन्या कौटुंबिक वादावर कायमचा पडदा पडणार आहे. जे लोक अजूनही सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या जुन्या मित्राची प्रेमाच्या रूपाने पुन्हा एंट्री होऊ शकते. नात्यात गोडवा राहील. जोडीदारासोबतचे संबंध खूप मधुर राहतील. दोघे मिळून भविष्यासाठी एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. एकमेकाबद्दलचा आदर सुद्धा वाढणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मीन राशीच्या लोकांनी दिनचर्येकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. महिनाभर मानसिक स्थिती चांगली राहील, परंतु महिन्याच्या शेवटी कामाच्या व्यापामुळे थोडा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. शारीरिक तक्रारी होतील, पोटाचे विकार वाढतील, अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजे. सल्ला आहे, बाहेरचे तेलकट किंवा जंक फूड खाणे टाळा. शरीराला विश्रांती द्या आणि सकाळी ध्यान करायला विसरू नका. योगासनं सुद्धा करा. आता तुम्ही या जुलै महिन्यात काय करावं तर तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्ही नक्की ऐकावा आणि मग निर्णय घ्यावा. गरजूंना मदत करा. प्रत्येक कामात घाई करण्याऐवजी संयम पाळा. आता काय टाळावं? भावनिक होऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वैयक्तिक निर्णय घेऊ नका. कोणाचेही मन दुखावेल असे शब्द बोलू नका. आळसामुळे आजचे काम उद्यावर ढकलू नका. मित्रांनो, मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे हा अधिक महिना शुभ बनवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय करू शकतात. दर गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन केळीचा नैवेद्य दाखवू शकतात. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकतात. तर मित्रांनो, हे होते मीन राशीचे संपूर्ण जुलै 2026चे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.